सगळ्यांकी येवकार आईच्या ह्या विश्लेषणात आम्ही लिपिडांच्या एका सामक्या अद्भुत आणि खरेच विंगडा संसानात भितर सरतेले. बरे, एक प्रश्न विचारू. लोणी, आमच्या पेशींची आवरणं आणि कोलेस्ट्रॉल ह्या तिगाईमध्ये सारखं किते असा? हो प्रश्न सोपो दिसतो बरोबर, पण त्याची जाप ती आमका जीवशास्त्राच्या एकदम मूळ संकल्पनेकडे व्हरता. चल्या तर ह्याच प्रश्नातल्यान आमचो आईचो प्रवास सुरू करूया. ठीक आसा, तर पहिली गजाल पहिली, लिपिड म्हणजे नक्की किते हे सगळं समजुपा खातीर आम्ही एकदम मुळातल्यान सुरू करतले. सगळ्यान साध्या लिपिडाच्यान म्हणजे एका साध्या चरब्याच्या रेणूच्यान. हांगा पळयात, एक ट्रायग्लिसराईड कशे तयार जाता ते पळोवया. हे सामकी सोपे आसा. पळयात, पहिली हो ग्लिसरॉलचो फाटीकणो, तो म्हणाल्या मूळ आधार. आता ह्या आधाराक आम्ही 3 लांब फॅटी ॲसिडच्यो साखळी जोडतात आणि ह्यो साखळी एस्टर बंध नावाच्या खास जोडणेन घट्ट धरून दवरतात. बस अशे मिळून एक साधी चरबी तयार जाता. आता हांगा एक सामकी महत्वाची गजाल. ह्यो लांब फॅटी ॲसिड सांखळ्या आसात न्हय, त्यो नॉन पोलर आसात. नॉन पोलर ह्या उतराचो अर्थ किते? एकदम सोपो. तांकां उदक आवडना. तांकां उदकाची भिरांत दिसता अशें म्हणूं येता. ते उदकात केन्नाच विरगळचे नात, पूण तेलांत वा हेर चरबेंत मात सजेंत विरगळटात. आणि होच लिपिडांचो सगळ्यात मुखेल, सगळ्यात महत्वाचो गुणधर्म. बरे, आता एक मजेशीर गजाल. जर आम्ही या ट्रायग्लिसराईडान फक्त एक लहानसो बदल केलो जाल्यार किते जातले? काय जादू जातली? एक सामकोच वेगळो आणि इतलो अद्भुत रेणू तयार जाता जाका आम्ही म्हणतात फॉस्फोलिपिड. हांगा हे एकदम स्पष्ट दिसता. पळयात, ट्रायग्लिसराईडाना 3 फॅटी ॲसिड शेंपड्या, पण फॉस्फोलिपिडाना किती जाता? 1 शेंबडी गेली, तातून फक्त 2च शेंपड्या उरतात आणि त्या तिसऱ्या शेंपटेच्या जागेवर किती येता? एक फॉस्फेट ग्रुप. एक नवी तकली जोडली असे समजा. हो बदल लहान दिसताना, पण ह्या एकाच बदलाला लागून ह्या रेणूचा पुरय स्वभाव, त्याचं पुरय कामच बदलता. आणि ही जी नवी फॉस्फेट तकली आसा नाय, ती पोलर असता. हाचो अर्थ तिका उदकाचं मोग, तिका वीजभार असता, देखून ती उदकाकडे ओढून वता. ती एक उदकामोगी वा हायड्रोफिलिक तकली. पण ताच्यो जो 2 शेंपड ह्या उरल्यात, त्या अजूनही नॉन पोलरच आसात. तांकां अजूनही उदकाची भिरांत दिसता. तर आता किती झाले पळयात? आमच्याकडेन एक असो रेणू आसा जाका 2 वेगळे स्वभाव आसात. एक उदकामोगी तकली आणि 2 उदकाभिरांटीच्या शेंपड्यो. एकाच रेणू भितर 2 वेगवेगळी व्यक्तिमत्व्या. तर ह्या 2 स्वभावांच्या रेणूचो उपयोग तरी किते? ह्या सगळ्याचो अर्थ किते? हे कितले महत्वाचे? हेच तर जिणेचं गुपित आसा. ह्याच एका खाशेल्या गुणधर्माक लागून हे फॉस्फोलिपिड आपशीच कोणेच सांगी नसताना जिविताखातीर सगळ्यात गरजेच्यो रचणुक बांधपाक लागतात. कल्पना करात, आम्ही हे फॉस्फोलिपिड उदकात उडयले. ते आपशीच एकठांय येऊन काही अद्भुत आकार तयार करतात. आम्ही त्यांतल्या 3 मुख्य रचणुको पळोवया. पहिलं मायसेल, दुसरं लायपोसोम आणि तिसरं सगळ्यान महत्वाचं बायलेयर. पहिले पळोवया मायसेल. हो एक लहानसो नेटकुलो गोल. तातून किते जाता पळयात? सगळ्या उदका भिरांतीचो शेपड्यो भितर वतात उदकापासून लिपूंक, आणि त्या भितरल्या भागात त्यो तेल वा मेळ धरून दवरतात. बाहेर उरतात फक्त उदका मोगी तकल्यो. आणि हे तत्व आम्ही दर दिसा वापरतात. साबण तो ह्याच तऱ्हेने काम करता. तो मेळाक असोच मायसेलात बंद करून उदका वांगडा भरता. कितली सोपी गजाल. मायसेला उपरांत येता लायपोसोम. हो एक पाऊल फुडे. हो एक गोलच, पण तो फॉस्फोलिपिडांच्या एका दुप्पट थरान तयार झाल्लो आसा. म्हळ्यार त्याका एक वंट आसा, आणि ह्या वंटीच्या भितर तो उदकाचो एक लहानसो थेंबो साठोवन दवरूंक शकता. एक बुडबुडो जो भायल्या उदकापासून पुराय वेगळो आसा. एक लहानशे घरच जणू. आणि आता सगळ्यांत महत्वाचंय बायलेयर. हे पळयात, हे फॉस्फोलिपिडांचे 2 समांतर थर, त्यांच्या शेपड्यो भितर, एकामेकाकडे उदकापासून सुरक्षित. आणि हेच तर सगळं आसा. आमच्या शरीरातल्या दर एका पेशी भोवताणी हेच आवरण असतं. हीच अदृश्य वणट जी पेशी भितरल्या जगाक बाह्ल्या जगापासून वेगळं धवरतं. ह्याच बायलेराक लागून जीव अस्तित्वात येतं. हाच्या बगर काहीच नाही. बरे, आत्ता मेरेन आम्ही लांब सांखड्यांविषयी उलायले,
पूण लिपिडांच्या संचारात एक सामखेच वेगळं घराणें आसा. दिसपाक तांचो आनी चरब्याचो काहीच संबंध ना अशें दिसता. ह्या वेगळ्या घराण्याचं नाव स्टिरॉइड्स. आणि स्टेरॉइड्स वळखूंक एकदम सोपे. फक्त एक आंकडो उगडास दवरच्यो. 4. होच जादूचो आंकडो. आणि हो आंकडो 4 कित्याक? कारण हांग पळयात, कोलेस्ट्रॉल सारखे सगळे स्टेरॉइड्स याच एका मूळ आराखड्याचेर बांधिल्ले असतात. तो आराखडो म्हणल्यार कितें? 4 एकामेकांक जोडिल्ल्या कार्बन रिंग्स. ताका हेर कितेंय लागलेले आसूं, पण हो 4 रिंगांचा गाभो तो सदांच असता. हीच स्टेरॉइडांची वळख. ठीक आसा. तर आमी लांब सांखळ्यांची चरबी पळयली, तकली शेपटी आसलेले फॉस्फोलिपिड पळयले आणि 4 रिंगांचे स्टेरॉइड पळयले. हे सगळे दिसपाक इतले वेगळे, तर मग त्यांना सगळ्यांना लिपिड ह्या एकाच नावान कित्याक ओळखतात? त्यांच्यामधी तो एक समान धागो खंयचो आसा? आणि जाप एकदम सोपी आसा. तो समान धागो म्हणल्यार तांचो स्वभाव. ती चरबी आसूं, फॉस्फोलिपिड आसूं वा स्टिरॉइड आसूं, ह्या सगळ्यांमधी एक गजाल सारखी आसा. ते सगळे नॉन पोलार असतात. तांकां उदक आवडना. ते उदकात विरघळनात, फक्त चरब्यात विरघळतात. आणि होच तो गुणधर्म जो तांकां सगळ्यांना लिपिड ह्या एका